हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर MSME येथे नुकत्याच पार पडलेल्या 9व्या यंग एंटरप्रेन्युअर्स समिट 2026 मध्ये सांगलीच्या 2 महिला उद्योजकांना आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या जोरावर सुवर्ण यश संपादन केले। यूथ एड फाउंडेशन आणि TGIC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील पिचिंग स्पर्धेत सांगलीच्या यशाचा झेंडा फडकवलाय। या मुख्य स्पर्धेतील अटीतटीच्या लढतीत सांगलीतील 2 महिलांनी बाजी मारली। शमीम इसाक मुल्ला यांनी सोशल इम्पॅक्ट या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय, तर राखी अजय कुंभार यांनी एक्सेलरेशन ट्रॅक या गटातून विजय मिळवलाय। या दोन्ही विजेत्यांना प्रत्येकी 25,000 रुपयांचं रोख पारितोषिक आणि तरुण उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी यंग एंटरप्रेन्युअर्स फेडरेशन ऑफ इंडियाची सन्माननीय मेंबरशिप प्रदान करण्यात आले। सांगली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की या मुख्य स्पर्धेसाठी जिल्ह्यातून एकूण 6 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती। या सर्वांची निवड 31 डिसेंबर 2025 रोजी संजय भोकरे कॉलेज सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक फेरीत करण्यात आली होती। सांगलीत प्रथमच अशा प्रकारच्या समिटचे आयोजन करण्यात आलं होतं, ज्यातून निवडून गेलेल्या 2 सुकन्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली मोहर उमटवली। 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या या सोहळ्याचा समारोप समारंभाला नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मित्तली सेट्टी, IAS, TGIC चे मुख्य कार्यकारी अधिकारी मेराज फहीम आणि यूथ एड फाउंडेशनचे अध्यक्ष मेथू मट्टम यांच्यासह उद्योजकता क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते। ही संस्था प्रामुख्याने ग्रामीण आणि वंचित घटकातील तरुण व महिलांना उद्योजकतेच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत आहे। नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ मिळवून देणे, त्यांना प्रशिक्षण आणि तांत्रिक मदत पुरवणे, जेणेकरून तळागाळातील तरुणांचे सक्षमीकरण होऊन समाज परिवर्तनाला गती मिळेल, हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे। YEFI हे भारतातील तरुण उद्योजकांसाठीचे एक सशक्त जाळे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे। या संस्थेमार्फत नवनवीन उद्योजकांना मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी मदत आणि जगभरातील अनुभवी उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी मिळते। या संस्थेची मेंबरशिप मिळणे म्हणजे उद्योगाच्या जागतिक विस्तारासाठी मोठी संधी मानली जाते। सांगलीच्या उद्योजकांनी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश जिल्ह्यातील इतर महिला आणि तरुण स्टार्टअपसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना उद्योजकता क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली।